सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। ब्रह्मविद्या निरूपण सोहळा सर्वज्ञ सेवास्तिक मंडळाच्या वतीनं होत असलेला ढोऱ्याडोंगर येथील या कार्यक्रमाचा आज तिसरा दिवस आहे, दुसरं सत्र आहे आणि आज सकाळच्या सत्रापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभू निरूपित संसरण प्रकरणाला सुरुवात केली, त्याचा प्रकरणवश बघितला। संसरण म्हणजे सृष्टीची निर्मिती, त्या निर्मितीची प्रक्रिया परमेश्वर पूजनीय माईम भट पूजनीय आचार्यांच्या निमित्ताने आपल्याला सांगत आहे। सृष्टीच्या निर्मितीचं कोड उलगडण्याचा अनेक संप्रदायांनी अनेक धर्मांनी प्रयत्न केला, परंतु तो जो प्रयत्न आहे तो अन्यथा ज्ञानाने अज्ञानाने भरलेला आपल्याला दिसेल। परंतु स्वामींनी निरूपित केलेलं हे सृष्टी निर्मितीचं कोड जर आपण समजून घेतलं तर समाजाला खूप मोठी दिशा मिळू शकते, कारण हे तत्त्वज्ञान इतकं गहन आहे आणि या गहन तत्त्वज्ञानातून या सृष्टीच्या निर्मितीचा, सृष्टीच्या सहाराचा सर्व कोड उलगडल्या जातं आणि अनेक सायन्सला सुद्धा हे खूप प्रथमपासूनच कोड आहे की सृष्टी कधी निर्माण केली, कोणी निर्माण केली, कशी निर्माण केली, कशी झाली, यावरती अनेक मतमतांतर आहे। परंतु इथं मतमतांतर किंवा शंका, समज गैरसमज घेण्याला कोणत्याही प्रकारचा वाव परमेश्वराने ठेवलेला नाही। म्हणून आपण सकाळपासूनच या विषयाला सुरुवात करत असताना माया स्वरूपी एक दिशी तम असे, मायाच्या स्वरूपामध्ये एका बाजूला एका प्रदेशी तम हा विभाग आहे आणि ह्या तम विभागामध्ये तमोनिमग्न जीव माया स्वरूपी असते। तर हे जीव आहे, हे माया स्वरूपात या तमात आहे आणि त्या जीवाचा, एका जीवाचा 100 ब्रह्मांडा इतका व्याप, असे अनंत ब्रह्मांडीचे अनंत जीव या मायेच्या तमात आहे। तो मायेचा तम किती मोठा असेल आणि त्यापेक्षा माया किती मोठी असेल आणि त्याच्या पलीकडे परमेश्वर, त्याचा व्याप किती मोठा असेल, याची कल्पना आपण करू शकत। पक्षकारांनी अनेक वेगवेगळे उदाहरणं दृष्टांत देऊन मात्र हे आपल्याला समजावलेलं आहे आणि पुढेही अनेक उदाहरणं येतील का हा मायेचा तम विभाग कसा आहे, कशा पद्धतीनं आहे, त्यात जो जीव जातो तो कशा पद्धतीनं जातो, कोणत्याही प्रकारचं कर्मफळ आहे, कर्मलेप आहे, हे सर्व जे बी आहे ते सोडून हा जीव जेव्हा जातो तेव्हा तो कोरा होतो, प्रमाद कीड नासावले जाते आणि पुन्हा परमेश्वराची प्रवृत्ती होते। पण ती कधी होते का जितका वेळ, जितका काळ सृष्टीच्या रचनेचा झाला तितकाच काळ संहाराचा असतो आणि तितकाच काळ संहाराचा झाला तितकाच काळ सृष्टीचा असतो आणि सृष्टी अति दीर्घ। म्हणून परमेश्वराला प्रवृत्ती कधी निर्माण होते जेव्हा तेवढा वेळ गेल्यानंतर, आणि ही वेळ काही 1, 2, 4, 10 वर्षाची, 1,00,000 वर्षाची अशी आपण सांगू शकत नाही, कारण परमेश्वरांनी सांगितलेली नाही। या तरीही एक मत आपल्या धर्मामध्ये आहे, 60,00,000 वर्षाची एक चौकडी, अशा 100 चौकडीचा एक सृष्टी, असं एक मत मांडलं गेलेलं आहे। पण याला प्रमाण नाही, कारण परमेश्वराच्या श्रीमुखीचं आपण प्रमाण मानतो। सृष्टी अति दीर्घ, तर 100 ब्रह्मांडा इतकंच आपण सृष्टी असते हे आपण घेत नाही, किंवा 100 चौकडीची एक सृष्टी असते आपण समजू शकत नाही। परंतु एक प्रमाण त्यांनी ज्याप्रमाणे वेगवेगळ्या सूत्राचा आधार घेऊन मांडलेलं असतं पूर्वजांनी, त्याच्या पाठीमागे काहीतरी प्रमाण असतात, परंतु श्रीमुखीचं प्रमाण आपल्याला ग्राह्य धरावं लागतं। परमेश्वर प्रवृत्ती माया तमो निमग्ना जीवा चैतन्यमम ऐसे उपजवी। ह्या जीवानी मायेच्या तमातून निघाल्यानंतर, मायेने काढल्यानंतर सर्वात प्रथम काय कर्म केलं, तर हे कर्म केलं। या सूत्रातून आपल्याला ही माया या जीवाला कर्म करायला लावते आणि ते कर्म आहे
अन्यथा ज्ञानाचं. म्हणजे सर्वात पहिले कर्म अन्यथा ज्ञानाचं केलं, की जे मी नाहीच आहे तरी ते मी म्हटलं. आणि या अन्यथा ज्ञानामुळंच हा जीव पुढे पुढे मळ रचत गेला. मळ रचून वेगवेगळ्या कर्मफळात गेलेला आपल्याला दिसेल. ज्यावेळेस परमेश्वराने जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वर श्रीमुखी या जीवाला सांगितलं, प्रथम त्यांनी मूळसृष्टीमध्ये पहिल्या विचार केला, चिंतन केलं, कारण तेवढा अधिकार नव्हता. त्यामुळे पुन्हा सृष्टीचा संहार झाला, परत परमेश्वराला प्रवृत्ती झाली, परत दुसरी मूळ सृष्टी झाली. त्याच्यात वाचिक कर्म त्यांनी केलं, चर्चा केली, परंतु कुणी उद्धारला नाही, पुढच्या कर्मफळात गेला नाही. पुन्हा संहार झाला, पुन्हा तिसरी मूळ सृष्टी झाली. आणि या तिसऱ्या मूळ सृष्टीमध्ये मात्र या पाठीमागच्या अन्यथा ज्ञानाच्या कर्मामुळे त्यांनी विकल्प भावला, की ह्या देवताच का परमेश्वर नाही, मीच का परमेश्वर नाही. कारण त्या पिंडास्ता प्रकाशल्यामुळे त्याला स्वतःलाच देवत्व आल्यासारखं वाटलं आणि ह्या विकल्पामुळं तो कर्मफळात गेला. जे सर्वात पहिलं जे कर्म जर जीवानी कोणतं केलं असेल तर अन्यथा ज्ञानाचं, आणि दुसरं कर्म केलं ते विकल्पाचं, आणि त्यातूनच त्याला कर्मफळ सुरू झाले. त्याने परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने कोणतं न कर्म केल्यामुळं परमेश्वर प्राप्तीची सुरुवात कोणत्याही जीवाची झाली नाही. हे जे 4 कर्मफळ आहे, स्वर्ग, नरक, कर्मभूमी आणि मोक्ष, या 4ही कर्मफळात तो गेला. मोक्ष म्हणजे देवतेच्या फळाला, नरक म्हणजे चतुर्विधीला असेल, स्थावराला असेल, स्वर्गात देवतेच्या फळाला असेल, आणि कर्मभूमीमध्ये म्हणजे मानव जन्मात असेल. आता किती काय कोणते हे सांगता येत नाही, पण त्यांनी जशा पद्धतीनं विकल्प केला, कोणी कमी भावला, कोणी एकदम कॉन्फिडन्सनी सांगितला, त्या गुणामुळं, त्या कर्मफळामुळं पुढे जाऊन कर्मनिष्पत्ती झाली. आणि ह्या कर्मनिष्पत्तीतूनच पुढं आपल्याला जे बी ध्येय भेटले ते ह्या विकल्पजनित केलेल्या कर्मामुळं. मात्र हे चैतन्यमय ऐसे उपजवी, म्हणजे मी चैतन्य आहे असं मायेने जे उपजवलं ते मात्र कर्म सर्वच जीवानी केलं. परमेश्वर प्रवृत्तीने म्हणजे परमेश्वराच्या इच्छेने, कारण परमेश्वराला माहिती आहे जीवामध्ये कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य नाही आहे, आणि ते सामर्थ्य दिल्याशिवाय तो पुढं ही मळराशनाही करणार नाही, प्रपंच उभाही करणार नाही. सामर्थ्य द्यावं लागेल. आणि म्हणून परमेश्वराच्या प्रवृत्तीने, परमेश्वराच्या इच्छेने, मायेने, तमस्वरूपी जी माया आहे त्या मायेने तमोनिमग्न जीव, तमामध्ये असलेले जे जीव आहे सर्व तमामध्येच असतात, म्हणजे त्या जीवामध्ये त्या निद्रिस्त अवस्थेत असलेल्या जीवांना चेतवलं, म्हणजे उठवलं, आणि चैतन्य मग ऐसे उपजवलं. मी चैतन्य आहे, मी चैतन्य. चैतन्य म्हणजे कोण? स्वतः माया. मायेचे 4-5 नाव आहे: चैतन्य, परा, चैतन्य, माया, विधेय, पराशक्ती. आज विचाराचं पहिलं सूत्र आहे. तर त्यातले चैतन्य म्हणजे ती चेतवते, उठवते, त्याच्यामध्ये चेतना भरवते, म्हणून चैतन्य. तर चैतन्य मग ऐसे म्हण म्हटले, आणि यालाच आद्यमळ म्हटलं गेलं. आद्यमळ काही वेगळा चिटकावला नाही, चैतन्य मग तो म्हटला आणि तोच आद्यमळ चिटकला. त्याच्यामुळं 100 ब्रह्मांडाचा व्याप असलेला तो लगेच 90% कमी झाला, तो आकर्षीला गेला. हा जो जीव आहे त्याचा जो व्याप आहे तो आकर्षीला गेला. चैतन्यमय असं म्हणून त्याला उठवलं, उपजव चैतन्यमय असा भाव उत्पन्न केला, आणि तिथून त्याचं मळ घेण्याचं कार्य किंवा त्याच्यात सामर्थ्य येण्याचं कार्य या जीवाचं सुरू झालं. म्हणजे सर्वात पहिले कर्म आपण कोणतं केलं? चैतन्यमय असं म्हटलं, म्हणजे अन्यथा ज्ञान, चुकीचं ज्ञान. आणि तो संस्कार आपल्याला असल्यामुळे आजही आपण तेच म्हणतोय, मी जे नाही आहे ते बी मी सांगत राहतो, मी जे आहे ते जास्त दाखवत राहतो. तर ही ती प्रवृत्ती आहे, तिथूनच सुरुवात झाली. तर परमेश्वर म्हणजे समर्थ. कोणता परमेश्वर? या मायेला प्रवृत्ती करायला लावतो, ओळखतात, किंवा परमेश्वराच्या प्रवृत्ती. तर कोणता परमेश्वर? तो म्हणजे जो समर्थ आहे, सकळ सामर्थ्याचा विव, म्हणजे स्वामी म्हणून जो समर्थ, सर्वांचाच समर्थ. तो या समर्थवादावरती आपली निष्ठा असली पाहिजे. या समर्थवादावरची आपली निष्ठा जेवढी कमी तेवढं आपल्याला आणि परमेश्वरातलं अंतर जास्त, जेवढं जास्त तेवढं परमेश्वरातलं आपल्यातलं अंतर कमी. समर्थवादावरती निष्ठा असली, समर्थ जर आहे तो, तर आपल्याला कोणत्या प्रकारचा विचार
भ्रम, भीती, भय निर्माण व्हायचं काहीच कारण नाही. परंतु त्या रस्त्यावर आपण असलं पाहिजे. त्या परमेश्वराची निष्ठा समर्थवादावरची आपली पक्की असली पाहिजे. म्हणजे परमेश्वर काय आहे? कर्तुम कर्तव्यात कर्तुमम समर्थ, म्हणजे कर्तव्य म्हणजे रचना करणारा, अकर्तू म्हणजे संहार करणारा, अन्यथा कर्तृ म्हणजे उद्धरण करणारा. सर्व काही तोच आहे. सृष्टीची निर्मिती करणं, सृष्टीचा संहार करणं, या सृष्टीत आलेल्या जीवाचं उद्धरण करणं, हे सर्व काही काय करतो? परमेश्वरच करतो. दुसरा कोणी करू शकत नाही. साऱ्या देवता एकत्र आल्या आणि ते सामर्थ्य एकत्र आलं तरी हे कार्य होऊ शकत नाही. कारण परमेश्वराजवळ जी कृपा माऊली आहे, त्या कृपेच्या अनुषंगाने परमेश्वर या जीवाचं उद्धरण करतात. आणि हे कोणीच करू शकत नाही. म्हणजे अथवा कर्तव्य म्हणजे काय? सर्व करता अकर्तू म्हणजे काहीच न करणे असं आहे का? म्हणजे सर्व करूनही काही न केल्यासारखं. सगळीकडे आहे परंतु सगळीकडे नाही आहे असं. आता हा विषय आणखीन महावाक्याचा आहे. म्हणून परमेश्वर हे जे पदार्थ आपण संभाजीनगरला घेतले ते जर ऐकले तुम्ही तर यातले बरंचसं समज आपला क्लिअर होतो. म्हणजे परमेश्वर ही वस्तू काय आहे नेमकी, असून नसल्यासारखी म्हणजे नेमकी काय, कार्य कसं चालतं, स्वरूपांग शक्ती कोणत्या पद्धतीनं ते कार्याला आणतात, कशा पद्धतीनं आणतात, अनंत जे गुण आहे, अनंत जे धर्म आहे, त्याच्या शब्दाचे अर्थ, त्या अर्थाचं मर्म, हे सारं त्याच्यात आलेलं आहे. तर सर्व करता तो आपण असं म्हणतो, पण अन्यथा करता म्हणजे नव्हते तो करता, म्हणजे सर्व करूनही काहीच करत नाही. सर्व करतो परंतु जीवाच्या स्वतंत्रतेला मात्र परमेश्वर हात घालत नाही, स्पर्श करत नाही. जे बी आहे ते आपल्यालाच करावं लागतं. म्हणजे सर्व करता तो म्हटल्यानंतर मग करील तो, उद्धरण आपलं करणारच आहे, तो घेऊन जाईल तो, असं म्हणून आपण काहीच करणार नाही. परंतु जी कड आहे जीवाची ती जीवालाच करावं लागते. त्यासाठीच परमेश्वर सामर्थ्य देऊन, बोधशक्ती देऊन कार्याला लावतात. असा परमेश्वर समर्थ आहे म्हटले. तर भलते करू शके म्हणजे काय? ज्या प्रकारे जीवाचे भले होईल ते सर्व परमेश्वर करू शकतात. परमेश्वर फक्त काय पाहतात? फक्त जीवाचं हित, भलं पाहतात. आणि मग कशातून भलं होईल, कशातून हित होईल, आणि ह्या हितासाठी भल्यासाठी काय करावं लागेल, जे बी करावं लागेल ते परमेश्वर करू शकतात. म्हणून या अर्थाने परमेश्वर समर्थ आहे. काही करतात परंतु त्याला अटी शर्ती घातलेल्या आहे. प्रयत्न करी दैवाचे साह्य, म्हणजे पहिले प्रयत्न कर मग साह्य करी. मी नाथ आहे पण पहिला तू अनाथ हो, मग मी नाथ आहे की नाही. मी वज्रपंजूर आहे म्हणजे वज्राचा पिंजरा आहे, तुझ्या आजूबाजूला सिक्युरिटी देणार आहे, तुझ्या केसाला धक्का लागणार नाही, परंतु त्यासाठी तुला शरणागत व्हावं लागेल. म्हणजे सर्व काही परमेश्वर करतात परंतु सुरुवात मात्र आपल्याला करावं लागते. आणि आपण 1% केली तर परमेश्वर 10% करतात, पण ती 1%ची शुद्धता आपल्याकडे असली पाहिजे. त्याच्यामुळं करणारा परमेश्वरच आहे. आपल्याला फक्त उभं राहायचं आहे, आपल्याला इच्छा ठेवायची, आपल्याला हाव धरायचा आहे आणि त्या कार्याला सुरुवात करायची, उद्धरण कार्य. म्हणून जीवाचं हित स्वतः जीवाला कधीच कळत नाही, पण जेव्हा कळेल त्याच वेळेस परमेश्वर त्याला भेटलेला असेल. त्याला एकदा कळलं ना मला देव पाहिजे, आता नाही तर कधीच नाही, त्याच्याशिवाय मला पर्यायच नाही, अशी भावना निर्माण झाली आणि त्या रस्त्याने सुरुवात झाली त्याची, तर लगेच परमेश्वराचे जे कार्य आहे ते लगेच सुरू होऊन जातं. आपण म्हणतच नाही, कारण आपल्याला आपलं हित कळत नाही, समजत नाही. आणि हे सारं समजून घेण्याचा उद्देश तोच आहे का परमेश्वर आपल्यासाठी काय करतात आणि आपल्याला करायचं काय, आपलं अत्यंत कमी करायचं आहे. परमेश्वराच्या तुलनेत आपलं करणं काय आहे? अगदी तुटपुंज आहे. परमेश्वराने जे आपल्यासाठी केलं त्याच्या तुलनेत जर आपण घेतलं तर आपल्याला करायचं काहीच नाही आहे. फक्त विचारधारा निर्माण करायची, ती परिपक्वता निर्माण करायची आहे, समर्थवादावरती निष्ठा ठेवायची आहे, हाव धरायची आहे आणि तळमळ करायची, प्रार्थना करायची, आर्तता करायची. परंतु आपण जे करायचं ते करत नाही, बाकी भलतंच करीत हिंडतो. आपण या धार्मिकता करतोय, खूप लोक धार्मिकता करतात. आपले असेल आणण्याचा तर विषयच नाही. ज्यांना बोध झाला ते बी धार्मिकता कमी करतात का? त्यातली 1% त्यातली समजून उमजून जर केली तरी परमेश्वर भेटेल. आणि तुम्ही एवढं जे करताय एवढं करूनही परमेश्वर भेटेल की नाही याची गॅरंटी नाही. कारण जे परमेश्वराला अपेक्षित आहे, परमेश्वराच्या खावणीत, परमेश्वराच्या प्रसन्नतेच्या चौकटीत बसतं ते आहे का याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून आपण ते अचूकपणे शोधलं, समजवलं तर धर्म खूप सोपा आहे, सरळ आहे, स्पष्ट आहे, पारदर्शक आहे, आपल्या हिताचा, आपल्या भल्याचा आहे आणि तो परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. एवम परमेश्वर काय करतात? संहार करतात, रचना करतात, उद्धार करू शकतात. अशक्य ते सर्व करतात.
म्हणून परमेश्वर समर्थ आहे म्हटले. तर भले ते कोणतं भले जीवाचं करायचं म्हणजे नेमकं भले करणार काय जीवाचं, तर जीवाचा ईश्वरी करतात परमेश्वर. हा जो जीव आहे का ह्या जीवामध्ये कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य नाही, तो उठू शकत नाही, बसू शकत नाही, बोलू शकत नाही, काही करू शकत नाही. अशा जीवाला ईश्वरा समान परमेश्वर करू शकतात, इतकं त्या परमेश्वराचं सामर्थ्य आहे. आणि हेच जीवाचं भलं आहे. फक्त त्या परमेश्वराच्या विचारावरती आचारावरती आपली निष्ठा असली पाहिजे, समर्थवादावरती आपली निष्ठा असली पाहिजे. आनंदाचेनी जीवाचा ईश्वरी हे शब्द ब्रह्मही करू शकतात. आनंदाचेनी आपण सकाळीच बघितलं दुसऱ्या सूत्रामध्ये, आनंदाचेनी परमेश्वराच्या बरोबर हा जीव जातो, बरोबर होतो, बरोबरीचा होतो. हे करतं कोण? आपण करतो का? आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो का? आपण परमेश्वराला जाणू शकतो का? नाही करू शकत. हा करतो परमेश्वरच. आद्यंती दैव मध्य पुरुष. बोध देतात कोण? परमेश्वर. प्राप्तीला देतात कोण? परमेश्वर. म्हणजे सर्व काही परमेश्वरच करतात. फक्त मधला जो कड आहे तो जीवाचा आहे आणि तो जीवानी करावा अशी परमेश्वराची अपेक्षा आहे. त्याच्यासाठी सुद्धा परमेश्वर ते बी करून घेतील, कारण नामाच्या 10 ठायामध्ये ते बी आहे. नामे वेद, नामे बोध, नामे साह्य, नामे अनुसरण, नामे प्राप्ती सारंच आहे, ते बी करून घेते. पण त्या नामावरती बी तेवढी निष्ठा असली पाहिजे. आणि नामाचा दरवाजा किती आहे? शेवटचा आहे. आपण पहिल्यापासून सुरुवात करतो आणि तिथंच थांबतो. परंतु ज्या मधल्या प्रक्रिया केल्या पाहिजे त्या प्रक्रियेनंतर तिथं गेलो पाहिजे, ते मात्र फरक आहे. त्या प्रक्रियेच्या नंतर जेव्हा नामस्मरण कराल त्या नुसत्या एका नामाने परमेश्वर प्रसन्न होऊन तुमच्या समोर येईल. आणि अशा किती बी हजारो गाठ्या करत बसल्या तरी त्या परमेश्वराची छोटीही झलकही तुम्हाला लागणार नाही. याचं कारण काय? की त्या परमेश्वराने जी प्रक्रिया सांगितलेली ती प्रक्रियेतून आपण जात नाही. प्रक्रियेव्यतिरिक्त आपण सारं काही मिळवायचा प्रयत्न करतो. म्हणून आपण नवरात्रामध्ये जे मुक्तीचे दरवाजे केले, हे सत्संग तुम्ही ऐकले असतील. ज्यांनी ऐकले नाही ते नंबरप्रमाणे ते ऐका. हा वेगळा विषय आहे. शोधणी करून परमेश्वर कृपेने साधू संतांच्या शुभचिंताने तो विषय मांडलेला आहे. त्यातला शेवटचा दरवाजा नामाचा आहे. सुरुवात होती ज्ञानापासून आणि अनेक दरवाज्यातून पास करत करत आपण नामापर्यंत जातो. सुरुवात नामाची आहे, शेवटही नामापासूनच होतो. परंतु तो शेवटचं नाम आणि पहिलं नाम याच्यात लय फरक आहे. पहिलीतला विद्यार्थी आहे, 10वीतला विद्यार्थी आहे, ग्रॅज्युएटचा विद्यार्थी दोघांनाही म्हटलं जातं. पण पहिलीचे विद्यार्थी आणि त्या ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यामध्ये लय फरक आहे. या ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांनी 15 वर्ष घातलेलं आहे आणि हा आत्ताच गेला आहे. याला विद्यार्थी नामना पडते, त्याला विद्यार्थी नामना पडते. तसं हा बी नामस्मरण करतोय, तोय नामस्मरण करतोय. नामस्मरण कोणाचं स्वीकारलं जातं? तर या साऱ्या प्रक्रियेतून जेव्हा जातो आपण तेव्हा त्याचं परमेश्वर नामस्मरण स्वीकारतात. आणि ते एक प्रवाराचं लेखी लागलं तर मग देव पुण्य संबंध देतात. आपण इथंच गाठ्या ओढीत हिंडतो. किती गाठ्या केल्या काही नाही, तर त्या गाठणी लावलेल्या राहत्या गाठीला. किती गाठ्या झाल्या? एवढ्या गाठ्या झाल्या आणि तेवढ्या गाठ्या झाल्या. नवरात्रात तर काही लोकांचं ठरलेलं राहतं का 150 गाठ्या झाल्याच पाहिजे. नुसते मनी ओढायचे, म्हणजे नुसते मनी ओढून गाठ्या करत असते आणि त्यांनी देव भेटला असतं तर देव लय सोपा झाला असतं. देवाला काय एवढे उपद्याप करावं लागले असते. तर मनी ओढणं गाठ्या ओढणं म्हणजे स्मरण नाही. देवाने आठवायला लावले, देवाला आठवलं पाहिजे. ते आठवणं आपल्याकडून होत नाही. आणि ते आठवणं जर झालं तर परमेश्वर म्हणतात जीवाचं जे भलं करतात ते भलं म्हणजेच या जीवाला परमेश्वर समान करतात, ईश्वर करतात. म्हणजे ईश्वरासारखं करतात, ईश्वर नाही ईश्वरासारखं करतात. प्रवृत्ती म्हणजे काय? प्रवृत्ती म्हणजे उल्लेख. हा पुन्हा पुन्हा प्रत्येकानं, कारण प्रत्येक ठिकाणी प्रवृत्ती हा शब्द येतो. उल्लेख म्हणजे मनोधर्म, इच्छा. परमेश्वराची प्रवृत्ती ती जी होते प्रवृत्ती ती कोणत्या काळी होते म्हटले? आता कारण परमेश्वराच्या प्रवृत्तीनं मायासृष्टीचं संसरण करत आहे की नाही? संसरणाला सुरुवात झाली तर कोणत्या काळी ती प्रवृत्ती होते परमेश्वराची? लहरी माणसाप्रमाणे कधी होते की एखादा लहरी माणसाचं आपण म्हणतो याचं लहरी, याचं काही खरं नाही हो. कधी हा म्हणेल, कधी उद्या सकाळी हा म्हणेल, दुपारी नाही म्हणेल, संध्याकाळी नाहीच म्हणून पडल. त्याच्यामुळे त्याचं काही खरं नाही. तसं परमेश्वराचं आहे का म्हटले? लहरी माणसाप्रमाणे देवाला वाटलं तेव्हा प्रवृत्ती झाली, जेव्हा वाटलं तेव्हा प्रवृत्ती भंगली, असं आहे का म्हटले? तर माणसाप्रमाणे ती कधी निर्माण होते काय म्हटले? नाही. मोटका मोहिरी जे म्हणजे काय? पुढे समोर येतो कधी? जेव्हा ज्येष्णा दिवस तेवढीच रात्र आहे. तर जेवढी सहार झाल्यानंतर जेवढा सृष्टीची वेळ होती, सृष्टीची रचना होती, तेवढा वेळ गेल्यानंतर
सहार संपल्यानंतर मग परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण होते. त्याच्यानंतर ती प्रवृत्ती म्हणजे ते टाईम सेट केलेला आहे. परंतु सृष्टी किती हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे सृष्टी किती होती तेवढाच सार झाला, आणि सार झाला तेवढा जेवढा सृष्टी होती त्याच वेळेस परत पुन्हा सृष्टीची निर्मितीची, सृष्टीच्या संसरणाची प्रवृत्ती परमेश्वराला होती. ते लहरी माणसासारखं नाही, कधी बी वाटलं आता लय कंटाळा आला, बरेच दिवस झाले करा, असं नाही म्हटले. ती वेळ जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परमेश्वराला सुद्धा ती प्रवृत्ती होत नाही. आणि जेवढा दिवस तेवढीच रात्र झाली का नेटकाच बरोबर सूर्योदय होतो ना. त्या सूर्योदयाचा टायमिंग बरोबर ठरलेला राहतो. आता आपण अंदाजाने म्हणतो सूर्योदय इतक्या वेळ झाला, इतक्या वेळ झाला, पण तो टायमिंग जो आहे ना तो या घड्याळाशी निगडीत आहे. जेवढा दिवस गेला तेवढी रात्र जाईल, आणि जेवढी रात्र जाईल जेवढ्या दिवसा इतकी तेव्हा सूर्योदयाचा उदय होईल. आणि सूर्य कधी मावळेल, जेवढी रात्री होती तेवढा दिवस गेला तेव्हा सूर्य मावळेल. हे टाईम सेट आहे. हे सायन्सच्या लोकांनी मग ते नंतर संशोधन करून तो टायमिंग वगैरे या कॅलेंडरमध्ये असतात बघा. आजचा सूर्योदयाचा टायमिंग, सूर्यास्ताचा टायमिंग, तर त्या कालचक्राप्रमाणे त्यांनी ते ठरवलं आहे. या अगोदरच पक्षकारांनी सांगितलेलं की कधी होणार आहे, आणि त्याचं प्रमाण त्यांनी दिलेलं आहे. कधी? परमेश्वराच्या प्रवृत्तीशी निगडीत आहे म्हटले. परमेश्वराची प्रवृत्ती कधी होईल? ज्याप्रमाणे दिवस गेला, रात्र गेली का बरोबर सूर्योदय होतो, सूर्योदय मावळतो, बरोबर त्या टायमिंगचा सेटिंग असतं. त्याच पद्धतीनं जेवढी सृष्टी होते तेवढी गेल्यानंतर, जेव्हा सहार होतो तेवढं सहाराची वेळ गेल्यानंतर बरोबर तो टाईम सेट असल्यामुळे बरोबर परमेश्वराला तेव्हाच प्रवृत्ती होते. त्याप्रमाणे जितका काळ सृष्टीमध्ये जातो तितकाच काळ तमामध्ये गेल्यावर, जितका काळ सृष्टीमध्ये आपण आहे, म्हणजे काय मानव जन्मातच आहे का नाही, अनेक नरकफळामध्ये आहे आपण. कधी स्थावरात गेलो, कधी चलद रूपात गेलो, सारं करून आलेलो आहे आपण डुक्करे झालो, कावळे झालो, ते आपल्याला आठवायचंच. देवाला आठवायच्या अगोदर आहे ना पहिले कोणतं काकसुकराचा दृष्टांत आठवायचाच. आणि ते घाण वाटलं का मग देव आठवायचं. घाण वाटलं पाहिजे, त्रस निर्माण झाला पाहिजे ना. आपल्याला त्रस निर्माण न होता आपल्याला काय वाटतं तिथं मजा आहे, कारण ती सवय लागलेली राहते ना. त्या डुकराला घाण वाटतंय का? नाही वाटत, त्याला ती सवय झालेली असते. आणि आपल्याला आता इथं आल्यानंतर आपल्याला ते कळतंय का ते घाण आहे. मग आज कळालंय ना आपल्याला, तिथे गेल्यानंतर परत कळणार नाही. मग आज कळालंय तर त्याचा इकडं ओढा झाला पाहिजे का तिकडं परत जायचं नाही, तो त्रस निर्माण झाला पाहिजे. जितका काळ तमामध्ये गेल्यावरच मग परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण होत असते. म्हणजे जेवढा वेळ सार आहे तेवढाच वेळ आपणही तमात आहे, आणि जेवढा वेळ सृष्टी आहे तेवढा वेळ आपणही सृष्टीत आहे. जर सृष्टीत आहे आणि कलियुगी तर शतच सांगितलं देवाने, 100 वर्षाचं सांगितलं, आणि 100 वर्षामध्ये सृष्टीत अति दीर्घ, म्हणजे याचा अर्थ या सृष्टीत आपले किती वेळा जन्म होतील, किती वेळा झालेले असतील, आणि किती वेळा होतील आता, आणि कुठं कुठं होतील. इथून मागं तर आपल्याला जे मानव जन्मात येऊनही बऱ्याच घाण सवय आपल्याला असतात, घाण संस्कार असतात, आणि ती आवडतात पण आपल्याला. याचं कारण काय? की संस्कार लागले ना पाठीमागं, कुठं जाऊन आलो ना आपण, ते संस्कार आपल्याकडे चिकटलेले. त्याच्यामुळे जेव्हा बोध होतो, समज निर्माण होती, ज्ञान होतं, ते संस्कार मग आपोआप कमी होत जातात. जसजशी इथली समज वाढेल, ज्ञान होईल, बोध होईल, तेवढं ते तिकडूनचं कमी होईल. ते कमी झालं की मग परमेश्वराचं आपल्यातलं अंतर कमी होईल. जवळ प्रपंच जडे तो परमेश्वर उजडे, जवळ परमेश्वर जडे तो प्रपंच उजडे. हा प्रपंचाचा भाग आहे ना. हा संस्कार म्हणजे प्रपंचाचा भाग, ही घाण आहे प्रपंचाचा भाग. जेवढं यातून आपण बाहेर निघू तेवढं परमेश्वरातलं ना आपलं अंतर कमी होईल, आणि जेवढं यात आपण अडकू तेवढं परमेश्वरातलं ना आपलं अंतर कमी होईल. म्हणजे ह्याशी आपण त्या गोष्टी घेतल्या पाहिजे. तर या साऱ्या ज्या गोष्टी आहे, परमेश्वर प्रवृत्ती माया तमो निमग्ना जीव चैतन्यमय अशी उपजवी, म्हणजे चैतन्यमय असं म्हणून त्याला ती उठवते. आता पुढं तोच आलेला विषय. तर जीवपदी संलग्नी लाभतो म्हटले, जीव सोबत संलग्नालाही चैतन्यमय असे उपजीवले का म्हटले. कारण काय? दोन्ही सारखे उपजवी, दोघांनाही सारखेच अन्यथा ज्ञान उपजीवले. कारण जीव आला म्हणजे संलग्न आला, संलग्न जोडला मग दोघांना अन्यथा ज्ञान. आता जो संलग्न आहे तो माया आहे का? तो मायाचा एक अंश आहे, पण त्याला सुद्धा अन्यथा ज्ञान उपजवलं. आणि जीव तर त्याचा विषयच नाही, तरी त्यालाही अन्यथा, दोघांनाही अन्यथा ज्ञान उपजवलं.
एकेकाळीची मळ लागे म्हणे, एकाच वेळेस दोघांनाही हा आद्यमळ जो आहे लागतो आणि त्याच्यामुळं त्यांचं जे आकर्षण होतं, त्याचा जो 100 ब्रह्मांड इतका जो व्याप आहे तो कमी. चैतन्य म्हणजे चैतन्य ते मी. चैतन्य म्हणजे काय? चैतन्य तो मीच आहे. बघा आपण काही ठिकाणी पाट्या राहतात, आपणही एका हॉस्पिटलबरोबर काम करत होतो. आजही सोहम, सोहम या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे का? तो मी. हे संस्कृत शब्द आहे. तो मी म्हणजे जे अद्वैतवादी आहे तो मीच समजत आहे. इथं तो मी आहे का? ते तर अन्यथा ज्ञान आहे. परमेश्वर वेगळा आहे, देवता वेगळा आहे, जीव वेगळा आहे, प्रपंच वेगळा आहे. परंतु अद्वैतवादी काय समजतात? तो मीच आहे, वेगळं समजतच नाही. त्याच्यामुळे जर तो मीच आहे तर मग मला मिळवायचं कोणाला आहे? मला भक्ती करायची कोणाला आहे? शरण जायचं कोणाला आहे? मीच मला शरण यायचं, मीच माझ्यातून बाहेर पडायचं का? तर हा विषय अगदी वेगळा आहे. परंतु इथं मात्र परमेश्वर जी सिस्टम सांगते ती सिस्टम आपण समजून घेतली आणि परमेश्वराने जे तत्त्वज्ञान सांगितलं, मग ते श्रीकृष्ण महाराजांनी असो, दत्तात्रय प्रभूंनी सांगितलेलं असो किंवा स्वामी श्री चक्रांनी सांगितलेलं असो, कोणत्याही परमेश्वर अवताराने जे बी तत्त्वज्ञान सांगितलं ते सांगितलं द्वैतवादीच. श्रीमुखीचं हे द्वैतवादीच आहे. म्हणून खरा धर्म कोणता आहे? द्वैतवादी. अद्वैतवादी हा देवतेंचे धर्म. याला प्रमाण काय आहे की ज्या वेळेस निरीश्वरवाद मोठा वाढला होता, जास्त फोफावला होता आणि अद्वैतवादावरती गदा आली, त्यावेळेस आपले आद्य शंकराचार्य यांनी काय केली? तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून दत्तात्रय प्रभूंना प्रसन्न केलं. आणि दत्तात्रय प्रभूंकडून वर काय मागितला? की मी जो अद्वैतवाद मांडला आहे त्याला आता मान्यता मिळावी. आता तेही कार्य सकाळांची विषय व्यवस्था परमेश्वरच करतात. म्हणून मग दत्तात्रय प्रभूंनी त्यांना वर दिला आणि तेव्हापासून अद्वैतवाद पुन्हा परत मान्यतेला पावला. म्हणजे पूर्वीपासून निरीश्वरवाद, अद्वैतवाद आणि द्वैतवाद आलेला आहे. परंतु परमेश्वराचा खरा धर्म कोणता हे जर तुम्हाला अभ्यासायचं असेल, संशोधन करायचं असेल, जाणून घ्यायचं असेल तर श्रीमुखीचं काय म्हणून इथं धर्म दिसतो. बाकीचं सारे देवतेचे धर्म आहे. निरीश्वरवाद हा सुद्धा देवतेचा धर्म आहे, अद्वैतवाद हा सुद्धा देवतेचा धर्म आहे. प्रत्येकजण तर इथं येऊ शकत नाही, प्रत्येकाला बोधाचा अधिकार होऊ शकत नाही. मग बाकीच्यांना कुठंतरी ॲडजस्ट करावं लागेल ना. ती ॲडजस्टमेंट मग त्या योग्यतेनुसार ते जीवाची चालू असते. चैतन्यमय म्हणजे चैतन्यमय ते मी असं उपजवते म्हणजे संलग्न ते मी. तर कोण कोणाला? म्हणजे जीव संलग्नाचे म्हणे ते मुख्य ते म्हणे, म्हणजे जीव संलग्नाला म्हणतो ते म्हणजे संलग्न. हरित मायेला म्हणतो काय म्हणतो की अन्यथा ज्ञानरूप उल्लेख करत होतो. अन्यथा ज्ञान म्हणजे खोटे लटके ज्ञान मानसिके उपजवलं का? तो मीच आहे म्हणजे चैतन्य मी आहे आणि संलग्न म्हणतो तो मीच आहे. आणि हा संलग्नाच्या अनुषंगाने अंश प्रकाशला तिथं लावल्यानंतर तो म्हणतो तो पण मीच आहे, मीच आहे. जीवाने आता ते संलग्न चैतन्य मग आईचं म्हणणं काय आणि संलग्न तो मीच आहे असं म्हणणं काय? एकच झालं, कारण तो देवतेचा अंश, त्याच चैतन्य मायेचाच अंश आहे. आता ह्या अंश आपल्याला समजला बोधाद्वारे. आपल्याला परमेश्वरांनी बोध दिला, तत्वज्ञानानुसार परमेश्वराने आपल्याला सांगितलं की हा जो संलग्न आहे तो हा चैतन्य मायेचा अंश आहे. आणि हा संलग्न अन्य राटीमध्ये पण दिसतो, पण त्याला संलग्न म्हणून न समजता ते काय समजतात? परमेश्वराचा अंश आहे. आता आपल्याला बोध झाला आहे म्हणून आपण म्हणतो अरे हा परमेश्वराचा अंश नाही, हा चैतन्य मायेचा अंश आहे. पण ते काय समजतात? या संलग्नाला परमेश्वराचा अंश समजतात. म्हणजे या अन्यथा ज्ञानात ते आणि आपलं अन्यथा ज्ञान फेटलंय. बोध दिलाय म्हणून आपलं अन्य ज्ञान फिटलंय, पण अन्यथा ज्ञानातूनच आपली सुरुवात झाली आणि बोध देताच अन्यथा ज्ञान परमेश्वराने फेडलंय. मग परत त्या अन्यथा ज्ञानात जायचं का? जे धर्माने आपल्याला परमेश्वराने जो बोध दिलाय कोणत्या रस्त्याने जाण्यासाठी दिलाय. आणि अन्यथा ज्ञान आजही आपल्याकडे भरपूर आहे. बोध झालाय तरी कर्मकांडातून परमेश्वर भेटू शकतो, या विधीने भेटू शकतो, याच्यातून भेटेल त्याच्याच भेटेल, हे बी अन्यथा ज्ञानच आहे. या अन्यथा ज्ञानातून आपण जोपर्यंत बाहेर पडत नाही ना, आपण स्वतंत्र होत नाही, निर्विकल्प होत नाही, तोपर्यंत परमेश्वर आपल्याला प्राप्तच करता येणार नाही. आणि परमेश्वर म्हणता बोध देताच मी तुम्हाला निर्विकल्प केलं आहे. मग तरी आपल्या मनामध्ये इथला जो निर्विकल्पता निर्माण करू शकत नाही. विकल्प आपण करतच राहतो, मनमाळका आपल्या करतच राहतो, कोणाच्या तरी अनुषंगाने कशाच्या तरी अनुषंगाने आपल्यामध्ये येतच राहतं. आणि जर आपण निर्विकल्प झालो तर आपल्याला प्रतिदेहाचं नरक लागेल का? कारण प्रतिदेहाचं नरक कशाने लागतं?
विकल्प केला तर हा छोटा मोठा, ह्या जातीचा तो जातीचा, अस्वच्छ अस्वच्छ. आणि देव तर म्हणतात बोध होतात तुम्हाला, निर्विकल्प केलं म्हणतो तो आपला त्याच्याशी काही संबंधच नाही प्रेत द्यायच्या नरकाशी, परंतु तरी आपल्याकडं होतं असं म्हणून त्याच्या नावाखाली भरपूर चालतं. पण परमेश्वराने सांगितलेल्या सिद्धांतानुसार जर घेतलं तर तो विषय आपला नाही, येतो कर्मराहाटीचा विषय. परंतु हा आणखीन संशोधनाचा भाग आहे, त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असल्यामुळं त्याला आता शिक्का पडला आहे आणि तो काढणं एवढं सोपं नाही म्हटले. चैतन्य म्हणजे आपण चेतन, जीवा ते चेती म्हणजे सावधा करी. आता जी चैतन्य माया आहे ती अन्यथा वृत्तीमुळे काय करते, विचार या मायेला चैतन्य का म्हणावे तर म्हणले ती ह्या जीवाला चेतविते. नुसती चेतवित नाही तर सावध पण करते. सावध करून काय करते, स्वतः आपण चेतन मग चैतन्य मग म्हणविण्यासाठी चेतविते, सावध करते, म्हणून त्या मायेला चेतन असं म्हणतात म्हणले. तर जीव संलग्नाला चैतन्य म्हणतो, जीव हा संलग्नालाच चैतन्य म्हणतो, तो मीच आहे असं म्हणतो म्हटले. तर चैतन्य म्हणजे आपण चेतन, जीवा ते चेती म्हणजे सावधा करी. म्हणजे तो जो माया आहे त्या संलग्नाच्या माध्यमातूनच या जीवाला सावध करते ना. तो चेष्टकत्व करील, त्या चेष्टकत्वामुळे त्याला सामर्थ्य आलं, त्याच्यामुळं ते मायेचाच अंश आणि त्या एक सिस्टमचा भाग आहे. माया त्याच्याद्वारेच हे सर्व करते म्हटले. संलग्न स्वतः चेतन आहे, त्याच्यामुळं तो जीवाला चेतवतो, सावधही करतो. आता ह्या संलग्नाला कर्ममालिकेचे ज्ञान आणि भीतरभोगाचे मनन असते, म्हणून आगुंतकाचे अनारब्ध आणि अनारब्धाचे प्रारब्ध तो करतो. चेष्टकत्व करतो हा म्हणजे काय करतो नेमकं, त्याला कर्मलेपाचं ज्ञान असतं आणि तोच संलग्न कायमस्वरूपी आपल्याकडं का बरं आहे, त्याला हे ज्ञान असल्यामुळं कर्मबरोबर त्या कर्मफळात जाऊन परत पुढं तेच कंटिन्यू होतं ना. म्हणून ही संलग्न कधी बदलत नाही. संलग्न जे मायेच्या तमातून निघाल्यापासून जो लागला तो परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत तोच संलग्न असतो. मग कोणत्याही कर्मफळात गेलो तरी त्याला ते सर्व माहीत असतं आणि म्हणून त्या माहिती असल्यामुळं तो चेष्टकत्व करतो, त्याला कर्म मालिकेचे ज्ञान असतं आणि भीतर जे आपण मनन करतो भोगाचं त्याचं बी ज्ञान असतं आणि म्हणून तो काय करतो, आगंतुकाचे अनारब्ध आणि अनारब्धाचे प्रारब्ध करतो. म्हणजे मानसिकेचं वाचिक करतो आणि वाचिकेचं प्रारब्ध करतो. तो करतो, आपल्याला करायला लावतो आणि हे आपल्याला अनुभव असं येतं. सत्संगाला जायचं म्हटल्यानंतर तेव्हा आपल्याला एकदाच आठवण करून देईल त्या सत्संगाला जायचं आहे, परंतु दुसरीकडे जायचं तो कंटिन्यू 10 वेळा तो आपल्याला तीच आठवण करून देतो आणि म्हणून हॅमरिंग झालं का आपण इकडे यायच्या ऐवजी तिकडे जातो. मग आपण तो कधीतरी म्हणतो अहो मला यायचं होतं सत्संगाला पण काय झालं, अशा अडचणी आल्या, तसं आलं, ते तसं झालं आणि तो तिकडे गेला. तर हे असा प्रकार आहे. परंतु हे एकदाच होतं, जेव्हा तुम्ही निग्रह करून जेव्हा इकडंच यायला सुरुवात कराल आणि इकडंच याल तेव्हा परत तो चेष्टकत्व करत नाही. कारण त्याला माहिती आहे की हा आता पक्का झाला, परिपक्व झाला. एखाद्या माणसाला पक्का जर झाला तर त्याला आपण हलू शकतो का, नाही. तसं एकदा आपल्याला फक्त त्याला नाकारायचं राहतं. एकदा दोनदा नाकारलं का तो बी गपचूप पडतो आणि दैवराटीच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला बोध होताच हा चैतन्य जो आहे संलग्न जो आहे हा पुढं असतो कर्मराटीचा, जीव पाठीमागं असतो आणि तो पुढं चालत असतो, जीव पाठीमागं चालत असतो. जसं एखादा आंधळा माणूस आहे तोही चालतो, मग काय करतो तो एका डोळस माणसाच्या हातातल्या काठीला पकडतो आणि चालत राहतो. तसा हा मागचा जीव आहे आणि तो काठी पकडलेला हा संलग्न आहे. परंतु बोध होताच उलटं होतं. हा जो संलग्न आहे पुढचा तो पाठीमागं होतो आणि जीव पुढं चालतो आणि संलग्नाला आधाराची गरज नाही, कारण तो सामर्थ्य आहे देवतेचं. त्याच्यामुळं हा स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र होऊन जे आता कर्म करणार त्याचा मात्र आपल्याला जे बी योग्यता अयोग्यता लेप लागतात आणि ते परमेश्वराच्या प्राप्तीचं जे आहे ते सर्वस्वी आपल्यावर आहे. आपण जो परमेश्वर नेतो परंतु तिथपर्यंत जाणं मात्र जीवाची स्वातंत्र्य असते आणि हा निर्विकल्प असलेला झालेला जीव त्याला मात्र बाकीचं, कारण परमेश्वराचं येतीचं होईतीचं चुकी ती परमेश्वराचं आपण झालो तर मग सर्वच नरक परमेश्वर चुकावणार आहे. म्हणजे नरकाचा विषय कुठं येतो, मग त्यात प्रेतदेह आलं, बाकीचे सर्वच नरक आले. त्याच्यासाठी उपाय करायची आवश्यकता नाही, त्याच्यावर एकच उपाय परमेश्वराचं व्हायचं. आणि परमेश्वराचं कसं व्हायचं, कपडे घातले म्हणजे झाले का परमेश्वराचे, नाही. मानसिके वाचिके शरीरे सर्व हृदयाच्या पासापासून मनातून आतून परमेश्वराचं म्हणितलं ते करणं म्हणजे परमेश्वराचं होणं. जीव चैतन्याला चैतन्य उपजवले तर कोणत्या काळी म्हणजे कोणत्या वेळेस असं होतं
की परमेश्वराची प्रवृत्ती झाली, लगेच मायाला कळली, लगेच मायेने जीवाला सांगितलं आणि लगेच केलं का म्हणजे त्याला काही वेळ काळ असेल की नाही म्हटले. म्हणले हे फक्त सृष्टीकाळीच होते. म्हणजे जेव्हा सृष्टीची रचनेची काळ असते, वेळ असते, त्याच वेळेस असं होतं. म्हणजे तिथं जेव्हा तो राहतो तेव्हा त्याला काही निद्रिस्त अवस्थे, त्याच्यामुळे त्याला समजतच नाही मी कोण आहे काय काय, त्याला सुखदुःख विरहित आहे. तर मूळ सृष्टी मुख्य आणि प्रवाह सृष्टी अनुषंगिक. तर किती मूळ सृष्टी झालेल्या आहे? 3. आणि मग चौथी ही प्रवाह सृष्टी. तर त्यावेळेस त्याला ते उपजलं, त्यावेळेस त्याला ते म्हणावं लागलं, त्यावेळेस अशाच पद्धतीनं मूळ सृष्टीत तिन्ही वेळेस अशाच पद्धतीनं संसरण झालं आणि अशाच पद्धतीनं सारपण झाला आणि परत प्रवाहसृष्टीमध्ये अशाच पद्धतीनं संसरण झालं आणि अशाच पद्धतीनं सहारपण होणार आहे. पद्धत वेगळी नाही. मग मूळ सृष्टी असो नाही तर प्रवाहसृष्टी असो म्हटले. तर आपण आता असं जर धरायचं तर 3 मूळ सृष्ट्या आणि प्रवाह ही आहे अशी पहिलीच असं समजा, तरी 4 वेळा आपण आलो आणि 4 वेळा गेलोय. हा सारा प्रवास आपण 4 वेळा तरी कमीत कमी झालाच आहे. बाकीचं तर ते देवच जाणो. त्याच्यामुळे ह्या साऱ्या गोष्टी आपण जर समजून घेतल्या तर त्या काळी ते संलग्न मग कसे होते? चैतन्य ज्ञानरूप होते का म्हटले? पंचप्रकारांनी युक्त होते का म्हटले? तर जे ते जीवासरीशी अज्ञान केले, म्हणजे ते जे चैतन्य मायेचा जो अंश आहे, जो संलग्न चिटकावला, जोपर्यंत चिटकावलेला नव्हता तो मायेचाच अंश असल्यामुळं त्याचाही ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर प्रकाश 5 पंचप्रकार होते म्हटले. पण ज्या मिनिटाला जीवाला तो चिटकावला त्यालाही ज्ञानरूप होता, पंचप्रकारांनी युक्त होता, त्या सरीसे त्यालाही अज्ञान केलं. जर त्याच्यामध्ये ते पंचप्रकार असते तर त्यांनी कार्य केलं असतं वेगळ्याच पद्धतीनं. त्या जीवाला जो उद्देश आहे त्या जीवाचा तो सफल झाला नसता. म्हटले त्यालासुद्धा पंचप्रकारांनी युक्त जरी होते तर जीवासोबत त्याला अज्ञान केलं, कारण जीव अनादि अविद्ययुक्त असल्यामुळे अज्ञान आहे. तसं त्यालासुद्धा केलं. फक्त त्याच्यानंतर ह्या जीवानी जे केलं त्या कर्माचं जे आहे त्याला माहिती असतं, नॉलेज असतं. जे बी आहे ते त्याला नंतर मागते होतं. मग दुईचे अन्यथा ज्ञान उपजले का? म्हणजे अज्ञान केलं म्हणजे दुईंनी अन्यथा ज्ञान उपजले, ते आपण वरती पाहिलंच आहे. तर जीवाप्रमाणे संलग्नाला अज्ञान केल्यानंतर दुईंनीही जीव चैतन्याला अन्यथा ज्ञान उपजवले आणि चैतन्यमयाशी उपजवले. म्हणजे दोघांनीही अन्यथा ज्ञान उपजवलं. कारण तो अंश आहे. तो म्हणतो का मी अंश आहे चैतन्य? तो म्हणतो चैतन्य ही सारी मायाच मी आहे म्हणतो. तो जो संलग्न आहे तो म्हणतो सारी मायाच मी आहे. आणि हा जीवसुद्धा म्हणतो तो मीच आहे. चैतन्य म्हणजे ती माया मीच आहे म्हणतो. म्हणजे दोघांनी अन्यथा ज्ञान उपजवलं म्हटले. आणि हे दोघांनी अन्यथा ज्ञान उपजवल्यामुळं संलग्न आपल्या स्वरूपाचे मी एवढी ऐशी अन्यथा ज्ञान उपजवी. म्हणजे तो संलग्न जो आहे तो सुद्धा म्हणतो ही जी माया जेवढी दिसते ना ती एवढी ती मीच आहे म्हणतो. ते बी अन्यथा ज्ञान त्यांनी उपजवलं. तर मी अव्यक्त हरित स्वरूप एकदा असे अन्यथा ज्ञान, ते जे स्वरूप हरित त्याला दिसतंय तो म्हणतो ते सारं मीच आहे म्हटलं. साऱ्या पूर्ण चैतन्य मायेला स्वतः चैतन्य माया समजतो. वास्तविक तो चैतन्य माया आहे का नाही? तो अंश आहे म्हणतो. अव्यक्त ईश्वरी उल्लेख उठी. अव्यक्त ईश्वरीचा जो परमेश्वराचा उल्लेख आहे तो अव्यक्तमंत परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण होतात. पहिल्या 6 प्रकरणामध्ये बघितलं बघा, परमेश्वर प्रवृत्ती माया सृष्टी संहार करे. तर मग या सूत्रामध्येच आलेलं आहे की कोणत्या परमेश्वराला कुठं ही प्रवृत्ती उपजते, तर ती अव्यक्त परमेश्वराला प्रवृत्ती उपजते. तुमचं लक्ष असेल तर तुमचे लगेच लक्षात येईल. म्हणून मागचं झालं तर पुढचं लक्षात येतं. तर मागचं पुढं चाललं पाठ आणि मागचं सपाट झालं तर मग काहीच लक्षात येत नाही. मग मला तरी पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावं लागते. तर संहाराच्या पहिल्याच वचनामधून हे सांगितलं आहे की अव्यक्तमंत जो परमेश्वर आहे त्याला प्रवृत्ती निर्माण होताच उठी म्हणजे माया तात्काळ आपल्या व्यापारास प्रवृत्त होते. अव्यक्त जो परमेश्वर आहे त्याला प्रवृत्ती निर्माण होते, कारण तो अजून व्यक्त झाला नाही ना. कारण व्यक्त होणार नाही. कारण कालच आपण बघितलं की सृष्टीचा संहार कसा होतो? नित्यादिक्रमे. आणि मग त्याचं उदाहरण दिलेलं आहे. राजदरबारात पहिले शिपाई येतो, मग मंत्रिमंडळ येतात, मग राजा येतो. आणि जाताना पहिला राजा जातो. आता संसरणाच्या वेळेस हे सारं येतील मग परमेश्वर येईल ना. त्याच्यामुळं आता पहिल्यांदा मायेने काय केलेलं आहे? अव्यक्त परमेश्वर तो अजून अव्यक्त आहे, तो आलाच नाही अजून. त्या अव्यक्त परमेश्वराला प्रवृत्ती उपजली आहे. आणि त्या अव्यक्त परमेश्वराला प्रवृत्ती उपजल्यामुळं ती चैतन्य माया कार्याला लागली. प्रवृत्ती होताच कार्याला लागली. पाहू जमू बघू आपण काम सांगितलं नाही एखाद्याला, हा करतो म्हणतो. हा करू तिथं काय घाई आहे असं म्हणतो. तसं तिथं नसतं म्हणले. ते तात्काळ लगेच व्यापारास प्रवृत्त होते. पाणीपुशी म्हणजे डोळेच्या पापणीला पापणी
लागण्यास वेळ लागत नाही, त्याप्रमाणे क्षणात माया आपला व्यापार करते. त्याचा प्रमाण दिले आणि त्याचा पक्ष दिला आहे. पातेपुशी म्हणजे काय, डोळ्याच्या पापणीला पापणी, खालीवर एवढ्या वेळात मोजताच येणार नाही, सेकंदसुद्धा आपल्याला येणार नाही, तर तेवढ्या वेळात ते क्षणात माया आपला व्यापार करते म्हटले. तर अव्यक्त ईश्वरी उल्लेख उठे म्हणजे अव्यक्त म्हणतं परमेश्वराच्या प्रवृत्तीने माया चैतन्य मन उपसते या जीवाला, कारण परमेश्वराचीच प्रवृत्ती झालेली आहे. ती माया स्वतःहून काहीच करत नाही, करणार पण नाही. परमेश्वरालाच प्रवृत्ती झाली. परमेश्वराने नुसती सांगितलं आहे का बाबा सृष्टीची रचना कर, असं नाही आहे. सृष्टीची रचना करून त्या जीवालासुद्धा मी चैतन्यमयाचं मन म्हणजे काय का त्याला ते सामर्थ्य देतो. ते सामर्थ्य दिल्याशिवाय तो पुढं चालणार नाही. तो पंगू आहे, आंधळा आहे, त्याला काहीच आधार नाही आहे कशाचाच. त्याच्यावर त्याला सामर्थ्य द्यायला परमेश्वरच मायाला सांगतोय आणि परमेश्वराच्या प्रवृत्तीनं ते सारं होतं आहे आणि त्याच्याच प्रवृत्तीनं हे सारं उपजवलं. प्रवृत्ती जागविण्यास काही काळ लागत असेल म्हणले, मग प्रवृत्ती झाली परमेश्वराची आणि मग त्याला कार्याला लागायला थोडा काही वेळ लागत असेल म्हणले, काहीच वेळ नाही लागत. पापणीला पापणी लागण्यास काळ लागत नाही, तद्वत जाणावे म्हणले. याला वेळ लागतो का, नाही वेळ लागत. तेवढ्या वेळात ते लगेच 0 मिनिटात ऑटोमेशन वगैरे तुम्ही पाहिलं असेल एखाद्या गोष्टीचं. मोबाईलमध्ये सुद्धा एखादं काही गोष्ट आहे का ते सरांच्या लक्षात येईल की एखादी गोष्ट लगेच बटन दाबताच ते होत 0 मिनिटात. काही वेळ लागतो का, पापणी लागायच्या आत लगेच रिंग वाजते तिकडं. ही टेक्नॉलॉजी. तसं इथं परमेश्वराची प्रवृत्ती जाणवल्याबरोबर नुसती जाणवली, काय जाणवली आहे का सृष्टीची रचना कर, झालं ओके, आता बाकी सांगायची गरज पडत नाही. आणि 0 मिनिटात पापणी लावायच्या आत सृष्टीची रचना होऊन माया लगेच कार्याला लागलेली असते. म्हणजे इतकं स्पीड, इतकं हे आहे. ह्या स्पीडच्या पुढं आता टेक्नॉलॉजीचा आपण त्याच्यात वापर करून समजू शकतो. एखाद्याला शंका येईल का असं कसं शक्य होईल एवढी मोठी रचना. अरे सरांनी सांगितलं ना, दिल्लीला काय आउट ऑफ कंट्रीला दुबईला लगेच लागतो फोन, तर इथून हजारो लाखो किलोमीटर आहे. 0 मिनिटात लगेच दुबईवरून आपल्याला कधी फोन येतात, ते व्हिडिओ कॉल येतात डायरेक्ट की बाबा देवपूजा केली, आत्ताच तुमचा व्हिडिओ ऐकला, असा असा प्रश्न आहे. त्यांना वाटलं की व्हिडिओ कॉल केला का ते म्हणतात आम्हाला असं वाटतं आम्ही महाराष्ट्रातच आलो. एक भावना आहे त्यांची. बघा व्हिडिओ कॉलद्वारे लगेच 0 मिनिटात. त्यांना काय वेळ लागला का, फक्त बटणं फिरावले आणि त्याच नंबरवर पडतं. नाही तर आपल्याला व्हिडिओ कॉल लागला भलत्यालाच असं होतं का, कधी कधी रॉंग नंबर लागतो. तो रॉंग नंबर ही आपली चुकी असते, कारण नंबर चुकीचा झाला. नंबर बरोबर लावलाय आणि रॉंग नंबर लागल का, असं होत नसतं म्हटले. म्हणजे एवढा परफेक्ट सायन्स आहे, त्याच्या पलीकडे हे सामर्थ्य आहे. म्हणजे ते किती परफेक्ट असेल आणि त्याला वेळेचा काय बंधन आहे. शंका येईल ना का एवढी मोठी सृष्टी कशी काय एवढ्या 0 मिनिटात, ते शक्यच नाही. हे होऊ शकतं, ते का नाही होऊ शकत. तर म्हटले तद्वत जाणावे म्हटले. पापणी पडतात लगेच संसरण होतं. परमेश्वराच्या प्रवृत्तीनं लगेच माया कार्याला लागते. याता ईश्वराची प्रवृत्ती आणि ती याचा व्यापार. परमेश्वराची प्रवृत्ती आणि चैतन्याचा व्यापार म्हटले. ईश्वराचा मनोधर्म असेल तसाच माया व्यापार करते का म्हटले. मग एका ईश्वरात न उपजवे. आता परमेश्वराच्या प्रवृत्तीनं जर होतंय तर परमेश्वराची प्रवृत्तीनी इच्छा जशी असेल तशीच माया करणार आहे म्हटले. स्वतःहून ती काही निर्णय घेत नाही. परमेश्वराच्या प्रवृत्तीने माया जीवाला चैतन्य अशी उपजते म्हटले. तर स्वतः परमेश्वर जीवाला चैतन्य अशी उपजत का शकत नाही म्हटले. परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया उपजवते, तर मग परमेश्वर डायरेक्ट जीवाला का उपजवू शकत नाही, हा प्रश्न निर्माण केला त्यांनी. कारण परमेश्वराकडे तेवढं स्ट्रक्चर आहे, तेवढी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ऑलरेडी ती शक्ती आहे. तर त्याच्यासाठी काय होतं, यथादाशी शेणफेडी. मालक जो आहे त्यांनी 4 नौकर ठेवले आणि हा मालकाला सकाळी उठतो आणि ते नौकर यायच्या अगोदरच शेण काढून साफसफाई गोठा करीत असेल तर तो मालक कसला म्हटले. तर परमेश्वर मालक आहे, तो कशाला हे काम करील. त्यांनी 81 कोटी सव्वा लक्ष या 10 देवता कशाला ठेवल्या, कशाला, काम काय त्यांना. मग ते कधी कधी नवीन याच्यामध्ये आता बरंच आता आपल्याला सवय होती कामं करायची. आता नवीन फॉरवर्ड हे आहे तर मी कधी कधी कृष्णाला म्हणतो अरे हे कर म्हणती, मी करायला लागलं तर यांनी काय करायचं होतं. तर मला इथं कळतं त्यावेळेस आपल्याला सवय होते ना, आपणच बळत करायचं. तर परमेश्वरसुद्धा सांगतात का यथादाशी शेणपिढी म्हणजे काय, शेण काढण्यासाठी जर दाशी ठेवलेली आहे मालकिनीनं तर मग त्या मालकिनीने शेण का काढावं. तसं हे कार्य करायला जरी माया आहे तर परमेश्वरांनी का लावावं म्हटले, चैतन्यमय असं का उपजावं. ती मग जर परमेश्वरांनीच सारं केलं तर या देवतांना कामं काय राहणार आहे, त्या काय करणार मग.
त्याच्यामुळं हे सारं सिस्टम आहे, एक कॉम्प्युटरचं किंवा मोबाईलची सिस्टम जर आपण समजून घेतली तर ही सिस्टमशी ते निगडीत आहे. काय पिक्चरमधून सुद्धा आपल्याला याचं, हे मी जेव्हा अभ्यास करत होतो त्याच वेळेस एक पिक्चर आला होता बघा रजनीकांतचा, ते काय ते रोबोट आहे की नाही, ते एका मिनटात ते हजारो रोबोट तयार करायचं, ते सारे या प्रपंचातूनच सारं घ्यायचं, ते बराच असा विषय होता. तर ते थोडंसं या शास्त्राचा अभ्यास करून काही त्यांनी इमेजिंग करून त्या गोष्टी कल्पकतेनेच केलेल्या असतात. त्यांनी त्याला शास्त्राचा आधार घेतलेला असतो, पण समाजाला किती समजतं आहे हे माहीत नाही. त्यांना फक्त आपल्याला तिथं फक्त मनोरंजन म्हणून आपण पाहत असतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा शास्त्राचं लॉजिक लावलेलं असतं त्यांनी. त्याच्यामुळे हे असं आपोआप घडत नाही. काहीतरी प्रेरणा असल्याशिवाय माणूस करेल का? एखादी वस्तू तुम्हाला म्हटलं एखादी वस्तू बनवा, म्हणून तुम्ही म्हणता काय वस्तू बनवू? नाही काही बनवा. अरे काही कशी काय? तुम्ही सांगा काय बनवायचं, मी बनवतो, असं आपण सांगतो ना. म्हणजे त्याला प्रेरणा द्यावं लागेल की चल मोबाईल बनव, का हे बनव, का ते बनव, का याचं चित्र काढ, का याचा स्टॅच्यू कर, असं द्यावं लागेल तेव्हा तो करील. काही नाही नव्हत. आपण हॉटेलला जातो, काय जेवायचं आणा काही बी असं सांगितल्याने आणील का तो? तर काही आहे आमच्याकडे सारं आहे, पण तू काय आणायचं ते सांग, नाही तर मी काही असा काही या नावाचा असा पदार्थच नाही म्हणतो. घरीसुद्धा काय स्वयंपाक करायचा, काही करा. आता काही करा म्हटल्यानंतर कसं काय, हे करू का ते करू का, तुम्ही सांगायला लागले तेव्हा ते कालच केलं होतं, ते परवाच केलं होतं, आणि सारी लिस्ट संपत्ती तरी ते म्हणतं नाही ना मी हे केलंच होतं, मग काही करायचं आता काय करायचं करा तुमच्या मनाने, असं होतं ना. हा तुमचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला लगेच पटत होतो, लगेच लक्षात येतो. तर शेण काढण्यासाठी जर दाशी आहे म्हटले तर त्या मालकीने शेण का काढावं? तसं परमेश्वर जो आहे त्यांनी त्या दाशी ठेवलेल्या आहे. चैतन्य माया ही कोण आहे? परमेश्वराची दाशीच आहे आणि मुख्य शक्ती आहे. तिला जर सारक करते येते तर परमेश्वराने का करावं म्हटले? दाशीने काम दाशीनेच करावे म्हटले. या न्यायाने परमेश्वराची दाशी माया असता अन्यथा ज्ञान उपजवण्याचे हे तुच्छ काम परमेश्वराने का करावे म्हटले? तुच्छ काम आहे ना, म्हणजे खोटं बोलायला लावणं. देव सांगतात लटिके खोटं न बोलावे, आणि इथं परमेश्वर सांगतात मन चैतन्यमय असं आहे. असं कधी होईल का? असं होऊ शकत नाही. म्हणून परमेश्वर हे तुच्छ काम समजतात आणि तुच्छच काम आहे अन्यथा ज्ञान उपजवणं. ते परमेश्वराने का करावं म्हटले दाशी असताना? म्हणून परमेश्वर ते उपजवत नाही, ते चैतन्यच उद्भवते, मायाच उपजवते. तर जीव अहम न उपजीव म्हणजे काय? चैतन्य उपजवते जीवाला अहम उपजीवित नाही का म्हटले? म्हणजे यथार्थ ज्ञान न मुळे, म्हणजे जीवाने स्वतःला जीव म्हणावे यथार्थ ज्ञान आहे, जीवाला जीव म्हणावं हे जसे आहे तसे जाणणे. तर मग ती चैतन्य माया त्या जीवाला असं का उपजीवित नाही म्हटले? की मी जीव आहे असं म्हण, मी चैतन्य असं का म्हणायला लावते? याचं कारण काय? आता असा प्रश्न निर्माण होतो ना. तर जीवाला जीवच म्हणायला लावते. जसं एखादा व्यक्ती आहे, त्याचा हा सुनील आहे, हा अनिल आहे, हा असा आहे, हा फलाना आहे, जे बी आहे ते आहे. त्याच्यात थोडंफार इकडे तिकडे झालं तर तो म्हणतो नाही नाही मी अनिल आहे, तर तुम्ही चुकले, तो न अनिल आहे, मी सुनील आहे, लगेच कन्फर्म करतो ना. तसं ह्या जीवाला जीव सांगण्याच्या ऐवजी, जीवाची ओळख जीवाला देण्याच्या ऐवजी त्यांनी चैतन्यमय असं का उपजवलं म्हटले? अन्यथा ज्ञान का उपजवलं? याचं कारण काय असेल म्हटले? त्यामुळे आद्यमळ कसा लागणार म्हटले? मग चैतन्यमय असे म्हणल्याशिवाय तो आद्यमळ जो जीवाला मायेला चिटकावायचा आहे जीवाला, तो लागणार कसा म्हटले? तो लावण्यासाठी चैतन्यमय असं म्हणावं लागलं, बोलावं लागलं म्हटले. कारण ते म्हणताच त्याला आद्यमळ लागला, आणि तो आद्यमळ त्यांनी घेतल्यानंतर त्याला लागल्यानंतर पुढचे जे मळ आता तो स्वीकारणार आहे, इकडं मळ सोडत गेला आणि आता इकडं मळ घेत राहणार आहे, तर त्याला शक्ती येली, त्याच्यामध्ये सामर्थ्य आलं. ते सामर्थ्य एनर्जी त्याला दिल्याशिवाय तो पुढचं काहीच करू शकत नाही. म्हणून त्याला असं म्हणावं लागलं. त्याला जीवा त्याचा जो पंगू होता, पंगूच राहिला असता, मग त्यांनी पुढं काहीच केलं नसतं ना कार्य. परमेश्वराला जे नेमकं कार्य करायचं आहे ते परमेश्वराला करता आलं नसतं जीवाकडून, आणि जीवालाही करता आलं नसतं. म्हणून चैतन्य माया त्याला चैतन्य असे उपजवती, जीवाला जीव म्हणून असं उपजवू शकत नाही, उपजवून उपयोग नाही म्हटले. मग म्हणले ठीक आहे, परत शंका घेता विश्वम का म्हटले? विश्वम का उपजवले नाही म्हटले? मग पहिल्यांदीच विश्वम का असं म्हटलं? चैतन्य म्हणायच्या ऐवजी विश्वची देवता आहे ना खाली, विश्व मग असं म्हणावं म्हटले. मग कोणत्या याचं? वरील मळ ठाकेल म्हणले. काय मळ? म्हणजे विश्वमळातील आद्यमळ, तो ठाकेल. जर असं म्हटलं असतं तर विश्वमळाचंच त्याला लागलं असतं, चैतन्यमळाचा जो आद्यमळ आहे तो लागलाच नसता मग. आणि त्याच्याकडे जी शक्ती यायला पाहिजे ती यातून येऊ शकत नाही. उलट आता हे कार्य आणि कारण का बघितलं 6 प्रकरणामध्ये. आता हे कार्य आहे आणि त्याचं कारण. कारण काय? जो लागला तो कारण, आणि कार्य काय? पुढचा लावून घेईल ते कार्य.
तिथं तुम्हाला सांगितलं ना तिथं उलटं होईल, तर हे उलटं होतं आहे आता, हे आता इथं दिसेल. तर मळ म्हणजे विश्वमळावरील आद्यमळ जो ठाकेल म्हणजे प्रतिबंध झाला असता. जर यांनी विश्वचा मळ जर अगोदर घेतला असता तर याला प्रतिबंध आला असता. म्हणून विकासाचा जो आहे, जीवाचा जो विकास कमी करायचा आहे ना, तो संकोचला नसताना म्हटले तेवढ्या पटीत. म्हणून ती सिस्टमच आहे का त्याला चैतन्याचाच आद्यमळ लावणंच गरजेचं आहे. ते लावल्याशिवाय तो संकोचणार नाही, संकोचल्याशिवाय त्याला सामर्थ्य येणार नाही, सामर्थ्य आल्याशिवाय तो पुढचा मळ घेणार नाही. ही सिस्टमचा भाग आहे म्हटले. तुम्ही म्हटले मग कशाला मळ 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 मळ, तर त्याच्याऐवजी डायरेक्ट यक्षिणीचाच घ्या ना म्हटले. इथं कशाला घेतात असंही म्हणू शकते एखादा जीव, पण तसं नाही म्हटले. मागचं कारण आहे आणि पुढचं कार्य आहे. आद्यमळ चिकाटलाय म्हणून तो आता विश्वाचा घेणार आहे, विश्वाची चिकाटलाय म्हणून तो खाली अष्टभैरवाचा घेणार आहे, अष्टभैरव चिकाटला म्हणून तो पुढं खाली यक्षिणीपर्यंत येणार आहे. कारण कार्याला येतं ना. तशा पद्धतीने म्हटले तो बसलाच नसता, म्हणजे काय त्याचा जो संकोच आहे तो झाला नसता जीवाचा. म्हणून ईश्वर मग का म्हटली तर परमेश्वर मी ईश्वर आहे असंच का उपजवलं नाही म्हटले, प्रश्न आहे. ते उपजवू नाही म्हटले का, ते उपजवू शकत नाही. कारण जो आहे पतिव्रता स्त्रीला तो धर्म नव्हे. जी चैतन्य माया आहे ती कोण आहे, ती दासीनाथ्यानी मायेला परमेश्वरी पती स्थानी आहे म्हटले. आणि मुलाला मी परमेश्वर आहे असं कसं काय ती म्हणायला लावलं म्हटले. मग मुलाला मी परमेश्वर आहे असं म्हटलं तर त्या जीवाची पत्नी कोण झाली, चैतन्य माया झाली. असं झालं असतं ना म्हटले. ती आहे परमेश्वराची दासी, आणि या जीवाला जर म्हटले मी परमेश्वर आहे असं म्हण, तर मग ती झाली असती दासी. मग ते व्यभिचार झाला असता. पतिव्रता हा जो त्याचा जो गुण आहे, पतिव्रता जो त्याचा वैशिष्ट्य आहे ते भंगलं असतं म्हटले. दोष लागला असता. म्हणजे मायेला परमेश्वर पतिस्थानी असल्यामुळं मी परमेश्वर आहे असं ती जीवाला कधी उपजू शकत नाही. म्हणाव्यास लावणं म्हणजे मुलगा पती आहे असं होईल, ते योग्य नाही. ती समाज व्यवस्था नाही, ती सृष्टी व्यवस्था नाही म्हटले. म्हणून आद्यमळाशिवाय जीव आवरत नाही, म्हणजे छोटा होत नाही, आणि त्याने मी सृष्टी होत नाही. माया जीवाला चैतन्य असेच उपजवते, याचं कारण एवढं आहे म्हटले. म्हणून चैतन्य असं म्हटल्यानंतरच तो होतो. टीका मोठ्या मोठ्या आहे थोड्याशा, त्याच्यामुळं आपल्याला पण काय हरकत नाही. आता पुढचं सूत्र, माया जीवा ते विक्रे संचरे विये प्रस्वे हलवी डोचली उगळी लोटी. हे तुम्ही ऐकलेलं राहतं, या शब्दाचे अर्थ आपल्याला काही माहीत नाही. तर माया म्हणजे तम माया आहे की नाही. माया म्हणजे तम माया, ती काय करते जीवाला विकरते. म्हणजे काय, आपण स्वतः विकरून जीवाला विकरते. विकरले म्हणजे काय, बदलवणं, हलवणं. आता झोपेल आहे ना, एखाद्या माणसाला जाय उठव त्याला म्हणलं, आवाज देतो तो काय उठत नाही. मग दुसरी प्रक्रिया काय असते आपली, त्याला हलवतो थोडंसं, म्हणजे त्याला थोडंसं सावध करतो आपण. तसं विकरवलं म्हणजे बदलवणं, झोपेतून उठवणं म्हणजे त्याला उठवणं. अशा पद्धतीनं म्हणजे हा जो आहे संचर्य म्हणजे वियस्थानी तेथून परतेसारी, म्हणजे त्याला उठवणं, जागं केलं मग उठवलं. मग विये म्हणजे सरकवत त्याला युनीजवळ म्हणजे दरवाजाजवळ आणलं. कारण तो पंगू आहे ना, अजून त्याला काहीच नाही, प्रक्रिया नाही ना त्याची. त्याच्यामुळे त्याला ही सारी प्रक्रिया मायाला करावं लागणार आहे. त्याला ते तमद्वाराजवळ आणतात. ज्या ज्या ब्रह्मांडीचे त्या ब्रह्मांडीच्या दरवाजाजवळ ते जीव आणून सोडते. या ब्रह्मांडीचे जीव इथं, त्या ब्रह्मांडीच्या दरवाजाजवळ तिथं. त्यामुळे ह्या इकडून तिकडं अजिबात जायला नको. ते सामर्थ्याचं काम एकदम सिस्टमॅटिक. प्रस्वे म्हणजे पुन्हा सरकवत आणते, आत अर्ध आत बाहेर, अशा पद्धतीनं ती सेटिंग करते. मग हलवी म्हणजे मूळ सृष्टीला समभाग करते, बरोबर सारखे समभाग. मूळ सृष्टीचा आता पहिल्यांदीच ज्या मूळ सृष्टीला आपल्याला ज्या ब्रह्मांडात आलो तिथंच आपण कायमची येत राहणार, जोपर्यंत मुक्तीला जाणार नाही. ब्रह्मांड आपलं बदलत नाही, संलग्न आपलं बदलत नाही, कर्मफळ आपलं बदलत नाही. लक्षात घ्या, बदलत काय नाही, काय काय बदलतं हे जर लक्षात घेतलं तरी आपल्याला लक्षात येईल. तर हलवी म्हणजे त्यावेळेस त्या मूळ सृष्टीचा समभाग करते. निवडी म्हणजे प्रवाह सृष्टीला त्या ब्रह्मांडीचे जीव त्या ब्रह्मांडामध्ये करते, बरोबर. त्याच जेव्हा सार होतो, परत जेव्हा रचना करायची वेळ होते, त्याच ब्रह्मांडाचे तेच जीव बरोबर त्याच ठिकाणी बरोबर ती सामर्थ्याने आणते म्हटले, त्या ब्रह्मांडासमोर आणते. डोचली म्हणजे चैतन्य म्हणण्यासाठी सावध करते. डोचली म्हणजे आपण जास्त हलवतो आणि एकदमच सावध केला. आता चैतन्य मग असं म्हणायला लावायचं आहे ना, ही सारी प्रक्रिया अगोदर झाली आणि आता चैतन्य माझं म्हणजे डोचली.
उगळी म्हणजे काय, तम स्वरूपातून हरित स्वरूपात आणते. लोटी म्हणजे त्या ब्रह्मंडीचे तिथं लुटून देते. आता हे समजण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ती माया ह्या तमातल्या असलेल्या जीवाला उठवते, हलवते, सावध करते, सरकावत आणते. सरकावत आणून त्या ब्रह्मांडीच्या त्या दरवाजात तिथं आणते. अर्धे आत अर्धे बाहेर ठेवून ती एक प्रक्रिया झाली का मग चैतन्य असे उपजवते आणि मग लोटते. आणि मग त्या ब्रह्मांडात त्या जीव त्या कर्मफळात जातात. लोटले म्हणजे मग आपण जरा धापकेन पडलो असं नाही. ते सामर्थ्याचं काम आहे, आपल्याला कळत नाही ते. आणि हे सारं आपल्या जीवाला सुखदुःख विरहित चालतं, कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. नाही तर मग काढताना तर दुःख व्हायला पाहिजे, पण नाही होत. ते 6 प्रकरणातच आलेलं आहे. तर ते होत नाही म्हटले. माया आपण विक्रे, जीवा ती विक्रीवी. माया स्वतः आपण विकरते, जीवाला विक्रवते. आता ह्याच शब्दांचे अर्थ परत पुढं थोडंसं स्पष्टीकरणात्मक आलेलं आहे आणि हे शब्दशः अर्थ आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. विकोरी म्हणजे उच्चारते असते की मी चैतन्य असं म्हण, सावध करते. आणि सारखे करणे म्हणजे जरा बदलवणे, झोपेतो आता थोडंसं उठवलं. माया विक्रे मनोधर्मानी, तर पुरे 7 वचने हे शरीर व्यापार झाला म्हटले. हा शरीर व्यापार झाला. विक्रे या पहिल्या विश्रांती म्हणजे मायाचा मानसिक व्यापार आहे. विक्रे म्हणजे मनानेच ती मानसिक व्यापार करते. प्रवृत्ती झाली परमेश्वराची, लगेच तिला कळतं आणि कळाल्यानंतर लगेच हा मानसिक व्यापार करते की आता या जीवांना बदलावं लागेल, उठवावं लागेल, न्यावं लागेल. ही मानसिक. आणि बाकीचे जे आहे ते सर्व प्रॅक्टिकल म्हणजे जे पुढे 7 जे आहे शब्द वचनं, संचरे, विये, प्रसवी, हाली, डोचली, उघळी, लुटी, हे 7 हे मायेचा शारीरिक व्यापार आहे म्हटले. एकच मानसिक आहे विक्रे आणि बाकीचे सारे शारीरिक व्यापार. मग माया तिथं प्रॅक्टिकली ते कार्य करते ते सामर्थ्याद्वारे. त्याला उठवणं, सरकवणं, त्या ब्रह्मांडीचे त्या ठिकाणी नेणं, चैतन्य असं उपजवणं, ते उपजल्यानंतर लोटणं आणि त्या ब्रह्मांडीचे त्या कर्मफळात घालणं, हा मायेचा शारीरिक व्यापार झाला. एकच मानसिक असतं म्हटले. आता या मूळ सृष्टी 8 विश्रांतीमध्ये शरीर व्यापार. मूळ सृष्टीमध्ये मात्र हे सारे शारीरिक व्यापार 8ही मूळ सृष्टीत. बाकी प्रवाह सृष्टीमध्ये एकच मानसिक आणि बाकीचे जे 7 आहे ते शारीरिक व्यापार म्हटले. मग जे पुढा उदासीन म्हणजे काय, या परी जीवा ते जन्मोनी आपण उदासीन होय असं सूत्र आलेलं नाही म्हटले. आता ती उदास का होते म्हटले, प्रतिबंध होणे या अर्थाने माया उदासित होते. कारण काय, आता जो व्यापार आहे या चैतन्य मायाला दिलेला, तो जो व्यापार आहे तो प्रतिबंध होतो. झालं ना आता त्याचं त्या कर्मफळात गेल्यानंतर ती मायेचा जो अंश आहे त्याचा चेष्टा करतो करल आणि तो लगेच त्याच्या पद्धतीनं कर्माला करायला सुरुवात करेल. आता मायेचं नंतरचं काम, मायेचं मग आता मोठ्या प्रमाणात वेगळं काम झालं म्हणून ती उदास होते. एखादा व्यक्ती आहे आपल्याबरोबर आहे, तो गेला थोडासा आपण उदास होतो. मग शिष्य असेल किंवा काही बी कोणती मित्र असेल, काही गोष्टी आपल्या चुकीच्या झाल्या तर आपल्या तसं मायेला असं वाटतं की आता आपल्याला काही काम नाही राहिलं. परंतु तसं होत नाही, काम भरपूर आहे. तर शेवटच्या क्षणीचा मळ रचनेपर्यंत क्रमाक्रमाने मळ रचना ती करत राहते. ती मनोधर्मच असतं म्हणले. ते मनोधर्माने मायाचा मनोधर्म शेवटच्या जोपर्यंत हा जीव मळ रचना करत नाही यक्षिणीचा, तोपर्यंत ती म्हणत की आता यांनी पुढचं रचावं, पुढचं रचावं, पुढचं रचावं. ती मानसिक चिंतन करत करत त्या जीवाला तिथपर्यंत पोचवतेच. मग आपलं काम संपलं बाबा, आता लोटलं गेला ना, आता करील काही बी असं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत ती माया त्याचं ते कार्य चालूच असतं. संत्रे म्हणजे जी स्थानी असते तिथून परते सारी, म्हणजे ज्या स्थानाला ती असते ते जीवस्वरूप जिथे पडले तेथून पुढे सरकवते. जैसा 14 गुंडा ती वाहनी केलं, म्हणजे त्यांनी प्रमाण दिलात. जो 4 चौकोनी दगड आहे समजा बघा, गोल दगड आता इथून वरती टाकला तर येईल खाली, चौकोनी दगड येईल का खाली? नाही आहे ना, त्याला हलवत लागेल ना, एक एक थप्पी मारीत जावं लागेल. तसं म्हटले हा जो जीव आहे ना, 4 दगड आहे, त्याला पुढं सरकवल्याशिवाय तो सरकत नाही, पुढची क्रिया केल्याशिवाय करत नाही. टाकला आणि मग तो आपाप झाला असं होत नाही म्हटले. मग त्याच्यासाठी त्यांनी त्याचं उदाहरण दिले. तो जो 4ही कोपरे असलेला जो दगड आहे, तो घडवलेला दगड आहे, तो म्हणजे काय करायचं आहे का त्याला बाजूला ठेवतात, बाजूवर स्थिर होतो. ज्या पद्धतीने टाकलं तिकडंच तो स्थिर होतो, पुढं कलडत नाही, ढकलत नाही, जात नाही, घरंगळत नाही. त्याप्रमाणे ह्या जीवाला सुद्धा जीव तेथेच राहतं, जिथं नेलं त्या परिस्थितीच राहतो. मग पुढची परिस्थिती, पुढची क्रिया केली का मग तो पुढची क्रिया, त्या मायेला प्रॅक्टिकल ते करावं लागतं. तो व्यापार आहे मायेचा. विये म्हणजे कशा दृष्टी म्हणजे योनिपाशी आणि, यात हेच शब्द परत पुढं येतात. मूळ जागेवरून पुढे आणते. जैसी गाय विये, ज्याप्रमाणे गाय वियते
वासराला ती योनीपाशी आणते, अर्ध शरीर आत अर्ध शरीर बाहेर, आणि मग ती ढकलते. त्या पद्धतीनं म्हटले हे कार्य अशा पद्धतीनं चालतं म्हटले. प्रसव म्हणजे कशाला? प्रसव म्हणजे आत बाहेर. प्रसव आपण म्हणतो ना, प्रसव काळा यायला लागला म्हणजे प्रसव काळा काय म्हणजे जन्माची वेळ. तसं ह्या जीवाच्या प्रसवने म्हणजे त्याला आत बाहेर ढकलून पुढं जायचं आहे. जसं शीस खूर बाहेरी पडती वासरूवाचे, म्हणजे जसं गाईचं वासरू आहे ते तोंड आणि 2 पाय असे पुढं बाहेर पडलेले राहतात. शीस खूर डोके, पुढचे 2 पाय बाहेर पडते, अर्धे आत असते अर्धे बाहेर असते म्हटले. हलवी मग कशाला म्हणायचं म्हटले? हलवी म्हणजे जीवडी निवडी, त्या ब्रह्मांडीचे ते जीव त्या ठिकाणी. हे फक्त आपल्याला समजण्यासाठी दिलं आहे. एकाच जीवाचं आहे. असे अनंत जीव आहे. अनंत जीवाची ही प्रक्रिया त्या द्वाराजवळ चालू असते, त्या ब्रह्मांडीच्या द्वाराजवळ. तर म्हणले निवडी म्हणजे त्या ब्रह्मांडीचे निवडते. मग एक वाट पाहते, म्हणजे कशाची वाट पाहते? सर्व जीव एकत्र होते, त्या सृष्टीला निवडते. जैसा बाण भाताचे सरीशे किजती, म्हणजे भाल्यामध्ये जसे बाण एकत्र असतात म्हटले, सर्व एकत्र ठेवलेले असतात. पण जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा त्या बाणाचं वर्गीकरण केले जातं. आपण सुद्धा काही वस्तू आपोआप ठेवून देतो, पण जेव्हा आपल्याला काही कामाच्या निमित्ताने त्याचं वर्गीकरण बरोबर, ही वस्तू इथं पाहिजे, ती वस्तू तिथं पाहिजे, सिस्टमॅटिक करतं ना, तसं म्हणले हे मायाच्या तमात सारे असे एकत्र होते. पण आता मात्र वेगवेगळे केले जातात. त्याला बाणाचं त्यांनी प्रमाण दिलं का बाण ठेवताना त्या पाठीमागं काय म्हणतात त्याला सर्व एकत्र ठेवतात. जेव्हा लढाईची वेळ येते त्या बाणामध्ये सुद्धा वर्गीकरण केलं जातं का हे बाण इकडं ते बाण तिकडं, त्या पद्धतीचे ह्या पद्धतीचे अस्त्र शस्त्र जे बी आहे ते. तशा पद्धतीने इथं सुद्धा तिथं मात्र सारे एक राहतात. आता त्या जीवाला त्या ब्रह्मांडात सोडायचे तर ते वेगळं वर्गीकरण केलं जातं. डोचली म्हणजे काय? सावध करी, त्याला सावध करून अन्यथा ज्ञानाचा अभिनवेश करते, चैतन्य असे म्हणती म्हटले. उगळी म्हणजे बाहेरी घाली, त्या ब्रह्मांडात त्या जीवाला त्या कर्मफळामध्ये बाहेर घालते. तसे सर्प आविष बाहेर घाली, म्हणजे जसा सर्प त्यासाठी प्रमाण देतात. सर्प जसा विष जे आहे ते एकदा टाकलं बाहेर का त्याला परत ते विष घेता येतं का? तसं ह्या ब्रह्मांडातल्या जीवाला एकदा ब्रह्मांडात टाकलं का परत आणता येत नाही. हे आणील कधी? जेव्हा वेळ होईल तेव्हाच, परमेश्वराची प्रवृत्ती होईल तेव्हाच. नाही तर माझ्याकडे सामर्थ्य म्हणजे मग टाकलं आणि वसूल आहे म्हणून घ्या पतलं परत बरं आहे हा जोडीला, आपल्याला असं होत नाही म्हणले. त्याच्यासाठी सर्पाचं त्यांनी प्रमाण दिलं. जसं तो सर्प विष टाकतो तसं परत त्याला घेता येत नाही. तसं ह्या ब्रह्मांडीचा त्या ब्रह्मांडात तो जीव एकदा टाकला का परत त्याला येता येत नाही. ह्या न्यायप्राप्तीच्या जीवाला गाईचा न्याय, दुसऱ्या सर्पाचा न्याय म्हणजे कशाला? प्रमादियांना. आता त्यांनी हे केलेलं आहे का प्रमादियांना म्हणजे काय? का दुसरा सर्पाचा न्याय जो आहे प्रमादियांना आहे आणि गाईचा न्याय आहे तो प्राप्तीला आहे. म्हणजे आता जे परमेश्वराच्या प्राप्तीला गेले ते परत घ्यायचा विषयच नाही, ते गेले. परंतु सर्पाचा न्याय ते पुन्हा, आणि त्याच्यात असं आहे की सर्पाचा जो आहे ते घेता पण येतं परत विष, त्याला ते ओढता पण येतं. त्या पद्धतीनं प्राप्तीच्या जीवाला गाईचा न्याय म्हटले आणि दुसरा सर्पाचा न्याय आहे प्रमादियांना आहे. तर ज्याप्रमाणे सर्प दूध पिऊन गरळ बाहेर टाकते पुन्हा आत घेतं, विष टाकतं वेगळं, परंतु हे दूध पिलं ते गरळ बाहेर टाकतं परत आत घेतं म्हटले. आता ती प्रक्रिया आपल्याला माहीत नाही. त्याप्रमाणे तमकाळी रचनेकाळी जीवांना तमाच्या बाहेर, सहारकाळी तमामध्ये ही चैतन्य माया घेत असते. तर यांनी 2 न्याय दिले. गाईचा प्राप्तीसाठी एकदा दिलं का परत येणं नाही, परंतु सर्पाचा न्याय दिला तर तो गेला, आता या बोध झाला असं. तर तो एकदा त्याला बोध झाला, अनुसरला, आणि अनुसरूनही बी परत मग जाणार नाही तो, तर प्राप्तीला जायला पाहिजे. पण तो प्रमादी झाला ना, प्रमादी झाला म्हणून तो परत मायाच्या तामात जाणार. त्याच्यासाठी सर्पाचं उदाहरण आणि गाईचं उदाहरण, तो एकदा गेलं का परत ते घेताच येत नाही. मग तो प्राप्तीला गेला म्हणून तो परत तामात जात नाही, तामात जाण्याचा प्रश्न येत नाही. तो शाब्दज्ञानातून अपरोक्ष पुढं त्याची चाल तयार होऊन जाते. लोटी म्हणजे काय? त्या ब्रह्मांडीचे त्या ब्रह्मांडात ते जीव ही माया काय करते? लोटते. जेवढा धक्का दिला तेवढेच जड जीव पुढे गेले का म्हटले, काही थांबले का म्हणले, काही धक्का दिला काही धक्क्याने निघाले आणि बाकीचे काही राहिले, असं काही आहे का म्हणले, असं काही होतं का म्हणले. म्हणजे असं काही होत नाही. स्वरूपाच्या आधारे म्हणजे स्वरूपात लोटते, स्वरूपाच्याच आधाराने ते लोटल्या जातात आणि त्याला स्थिरता येते. त्याच्यामुळं असं होत नाही एखादा जीव राहून गेला, असं होत नाही म्हटले, सारीचे सारी जीव गेले. हे प्रश्न एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या मनात येतात. ते पक्षकारांनी बी ते प्रश्न निर्माण करून आपल्या मनातल्या साऱ्या शंका, म्हणजे आपल्याला जे प्रश्न निर्माण होणार आहे ते त्यांनी अगोदरच क्लिअर केले. म्हणून तळपोथीमध्ये गेल्याशिवाय
आपल्याला काही कळत नाही. लोटी म्हणजे त्या ज्या स्थानाला त्या त्या ठिकाणी म्हणजे त्या त्या कर्मफळाचे जीव त्या त्या कर्मफळात घातल्या जातात. कोणताही इकडचा जीव तिकडं. म्हणून तुमच्या जीवनामध्ये जे बी आलं ते तुम्ही मिळवलेलं आहे, तुमच्या कर्माने मिळवलेलं आहे. मग सुख असेल, दुःख असेल, अडीअडचणी असेल, संकट असेल, त्याच्या दुसऱ्याला दोष देण्याचं काहीच कारण नाही. पण आपण दुसऱ्याला दोष देतो, यांच्यामुळं झालं, त्याच्यामुळं झालं, तिच्यामुळं झालं असं म्हणतो की नाही आपण. ऑलरेडी हे आपलंच असतं. ते ऋणानुबंध संबंध असतात. मग कोणती गोष्ट घ्या, सुखाची घ्या, दुःखाची घ्या, अडीअडचणीची घ्या, मानापानाची घ्या, पैशाची घ्या, साऱ्या ज्या गोष्टी आहे त्या साऱ्या जोडलेल्या राहतात. म्हणून त्या त्या कर्मफळातच ती माया तेल घालते. तर जो जे चेतन जड चैतन्य जीव चेतनात आणि जडातला जीव जडामध्ये, म्हणजे चेतनातला जडात आणि जडातील चेतनात असे नव्हे म्हटले. इकडूनचं तिकडं, तिकडूनचं इकडं नाही, तिथलं तिथं घातले. म्हणजे ऐसा आकार म्हणजे माया प्रथम मानसिक आखाटा तयार करते, मग त्या त्या कर्मफळी संपादकत्व करते. आता पहिल्यांदी जेव्हा कर्मफळच नव्हते, मग त्यावेळेस काय केलं, ते आखाटा तयार केला. म्हणजे चितार रचलं. त्यासाठी ते उदाहरण देतात, यथा सुतार फळी रेखी मग घडी. एखादं चित्र काढायचं आहे, तो काहीतरी स्केचिंग करतो किंवा सुतार काम करतो, तो पहिल्यांदा मार्किंग करतो बघा, तो त्याच्यानंतर कापतो, कटिंग करतो, जे बी करायचं ते. तसं सुतार फळीवर जसं आधी आकार तयार करतो मग घडवितो, त्याप्रमाणे प्रथम चतुर्विध कर्मफळाचा आखाटा ही माया करते आणि त्या प्रपंचाची रचना करून त्या त्या कर्मफळामध्ये त्या जीवाला संपादकत्व करते. त्याने ते मिळवलेलं असतं. पूर्वी आखाटा तयार करावा लागतो, नंतर त्या कर्मफळात घालावं लागेल पूर्वी. आणि नंतर तर मग ते जसं आहे तसंच पुढं चालतं. ही पहिलं सांगितलं त्यांनी बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या. म्हणजे मूळ सृष्टीची कव्हर केली, सृष्टी कव्हर केली. पहिल्यांदी कसं होतं, नंतर कसं होतं. नंतर कर्मफळ असतंच, त्यांनी ते मिळवलेलं असतं, त्या त्या कर्मफळात तो जातो. पण पहिल्यांदी मग काय, तर पहिल्यांदी आखाटा तयार करून मग त्याच्यात ते घातलं जातं आणि त्यांनी ते पुढं त्याच कर्मफळातून कर्म करत करत तो त्यातून निघतो, पुढच्या कर्मफळात जातो, त्यातून निघतो, पुढच्या कर्मफळात जातो. ज्यांनी जसे जसे लेप लावले, मग माणसाचे जे लेप लावले असेल तर माणसाच्या, स्त्रीचे लेप स्त्रीच्या, ज्यांनी चतुर्विधाचे लेप लावले ते स्थावराचे लेप स्थावरात, त्यांनी जसं जोडलं तसं तो पुढं त्याचा हा प्रवास सुरू होऊन जातो. अशा पद्धतीनं आता आपण आलो कुठं, कर्मफळात आलो. आता आपण संसरण या सृष्टीमध्ये संसरण करून मायेने आपल्याला मायेच्या तामातून काढून उगळी लोटी सारी प्रक्रिया करून त्या त्या कर्मफळात आपल्याला घातलेलं आहे. आता या कर्मफळाचा प्रवास आता मग पुढं कसा होईल, त्या पद्धतीनं पुढचं आपल्याला लगेच लक्षात येईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.